नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल की मी बाहेरचे ब्लाऊज शिवायचे बंद केलेले आहेत. तर का केले, कशामुळे केले, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर म्हटलं त्याआधी एक लास्ट ब्लाऊज राहिला होता तर तो कंप्लीट करावा. तर म्हटलं तो कंप्लीट करत असताना तुमच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ शेअर करावा. तर हा एक बघा, याच्या आधीसुद्धा मी एक लाल कलरचा ब्लाऊज शिवला होता, प्रिंटेडच होता. प्रिंटेड डिझाईनचा ब्लाऊज होता. तर हा सुद्धा त्यातलेच येलो कलरचा आहे. कारण सोबतच साड्या घेतलेल्या असल्यामुळे ना, एकच सेम डिझाईनचे, फक्त कलर वेगळे असे सेम डिझाईनचे माझ्याकडे जवळजवळ 4-5 ब्लाऊज आलेले होते. जावांचे होते. तर त्यामुळे ते सेम साड्यावरती फक्त कलर साड्यांची म्हणजे डिझाईन एकसारखी होती, पण कलर आहे तर ते वेगवेगळे होते. तर त्यासाठी ना मग ती सेमच ब्लाऊज आलेले होते. तर त्यातीलच एक ब्लाऊज राहिला होता शिवायचा. तर म्हटलं चला जाऊ द्या, हे एक ब्लाऊज राहिलेलाच आहे. तर तो ब्लाऊज शिवता शिवता तुमच्यासोबत एक व्हिडिओ पण शेअर करावा. तर ना, सर्वात आधी पुढचे पार्ट आहेत तर ते मी रेडी करून घेतले. आणि रेडी केल्याच्या नंतर जे टक्स आहेत तर ते एका साईडचे मार्किंग केले, दुसऱ्या साईडला फक्त म्हणजे वरतून फक्त ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला बरोबर उमटलं जातं आणि त्यावरती ते मार्किंग करायचं. जेणेकरून काय होतं, दोन्ही साईडचे टक्स आहेत का तर ती एक लेवलमध्ये येतात. तर तशा पद्धतीने मी टक्स टाकून घेत असते. 4 टक्सचे टक्स टाकताना हीच प्रोसिजर कधीही वापरायची. तर बघा, मी मशीन म्हणजे आता मशीनचं जे आहे का तर ती मोटर ना अशी फास्ट पळत होती, काय झालं काही कळतच नव्हतं. म्हणजे थांबतच नव्हती मोटर. त्यामुळे ब्लाऊज शिवण्यामध्ये मला थोडी अडचण येत होती. मध्ये 2-4 वेळेस झालं, पण ते काय झालं, याच्या आधी पण मी दाखवलं होतं मिस्टरांना, पण त्यांनी नीट करून दिले, परंतु ते व्यवस्थित झालंच नव्हतं आणि त्यावेळेस ते काय घरी नव्हते. तर त्यामुळे मी सरळ काय केलं, मोटरची पिनच काढून टाकली आणि जी मशीनची जी पायंडलची जी ही आहे दोरी, तर ती दोरी लावली मी मशीनला आणि म्हटलं जाऊ द्या, आता पायावरतीच हा ब्लाऊज शिवावा. लास्ट ब्लाऊज बी राहिलेला होता आणि एकच ब्लाऊज राहिला आणि त्यावेळेसच माझ्यावर अशी वेळ आली. तर त्यामुळं म्हटलं जाऊ द्या, असू द्या. तर मी ते म्हणजे ती दोरी लावली. त्यानंतर हात काळा झाला म्हणून हात धुवून आले. परत ब्लाऊज बघू शकता अशा पद्धतीने स्टिच करून घेतला. योगपट्टी आहे तर ती योगपट्टी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने जोडायची. काही व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल योगपट्टीसुद्धा कशी जोडायची. असे जोडून बघा, मी खालच्या साईडचा पार्ट रेडी करून, म्हणजे पुढचा साईडचा जो पार्ट आहे, पुढचे 2 पार्ट असतात, तर ते रेडी करून मी योगपट्टी जोडून तिथं बाहेर काढून अशाच पद्धतीने सर्व पार्ट आहेत ना, तर ते जोडून घेतले. तर अशा पद्धतीने पार्ट आहे तर ते जोडून घेतले. आणि बघा, जर जोडत असताना ना मला मध्ये मध्ये खूप कंटाळा येत होता, कारण खूप दिवस झालं मी अशी पायावरती मशीन चालवलेली नाही. मी मोटरनीच मशीन चालवते. मोटर जर नसेल ना, तर लाईट वगैरे नसेल ना, तर मी शिवतसुद्धा नाही. कारण मी जसा मला वेळ भेटतो किंवा जसं आहे तर तसं शिवते. एवढे कंपल्सरी आणि जास्त आरी पडून असे मी ब्लाऊज कधी शिवत नाही. तर त्यामुळे माझ्यासाठी ना कसं आहे की एक आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठी वेळ घालवण्यासाठी आपल्याला काहीतरी पाहिजे असतं बघा. तर त्या टाईपमध्ये असतं. त्यामुळे वेळ माझा जात नाही मुले स्कूलला गेल्यावरती. त्यामुळे मी ब्लाऊजचं हे काम आहे तर ते निवडलेलं आहे. त्यामुळे ना काय केलं, परंतु हे ब्लाऊज राहिलेला होतं. पण म्हटलं आता एका ब्लाऊजसाठीच मी थांबू नाही शकत आणि बाहेर जायचं कधी यायचं, म्हटलं जाऊ द्या. म्हणून मग मी पायावरतीच मशीन म्हणजे चालवली. आणि मग जे बाहीला आहे का तर ते जॉईंट आलेलं आहे, बघू शकता. अस्तरला पण जॉईंट आलेला होता आणि मेन फॅब्रिकला पण थोडासा जॉईंट आलेला होता. बॅक पार्ट पण असाच मी रेडी करून घेतला आणि बाहीला पण चारी साईडने काय केले, जॉईंट दिले. जॉईंट दिल्याच्या नंतर ना वरूनसुद्धा एक दाबटीप टाकून घ्यायची आणि बाहीला जरी जॉईंट असेल ना, त्यालासुद्धा वरून दाबटीप टाकायची आणि पूर्ण बाही रेडी झाली ना अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून. आणि जर मेन फॅब्रिकला जॉईंट असेल ना, तर परत एक टीप टाकायची. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण ब्लाऊज जर घातलेला असेल ना, कस्टमरने जर काखेत खेचला वगैरे गेला ना, तर ती मेन फॅब्रिकची शिलाई आहे का तर ती उसवून येत नाही. डबल अस्तरला जॉईंट करून ती टीप टाकल्यामुळे. तर जर जॉईंट दिला ना, तर तसं करून घ्यायचं तुम्हीसुद्धा. तर बघा, अशा पद्धतीने मी बाहीला तसंच करून घेतलं. कटिंग खालच्या साईडला ना थोडी डिझाईन नव्हती,
तर तेवढी बाजू फक्त कटिंग करून घेतली आणि बाहीला जेवढा जॉईंट येत होता ना, कारण 1 इंचाचाच बाहीला जॉईंट येत होता. मला वाटते कटिंगमध्ये 8 इंचाची रुंदी होती आणि 8:30 पावणे 9 पर्यंत मला रुंदी घ्यायची होती. तर फक्त तेवढ्यासाठीच मी जॉईंट केला, कारण ती तो जॉईंट या बाहीचा जॉईंट दिसून पण येणार नव्हता, कारण तो आतल्या साईडला फिटिंगमध्ये जाणार होता. कारण 2-2 इंचाची माझी शिलाई मार्जिन आतली असते. मी ब्लाऊजला 2 इंचाची शिलाई मार्जिन ठेवते, त्यामुळे तो फिटिंगमध्येच गेला असता. तरी पण मी जॉईंट देऊन घेतला आणि अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आहेत का तर ते रेडी करून घेतले ब्लाऊजचे. आणि बॅकचा पार्टसुद्धा अशाच पद्धतीने रेडी केले. तर बघा, मी तुम्हाला बॅकचे पार्टसुद्धा एक जवळून दाखवते, किती सुंदर प्रिंट आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर आहे. असे सर्व पार्ट मी जोडून ना ब्लाऊज रेडी करून घेतला आणि म्हटलं आता रेडी ब्लाऊज झाल्याच्या नंतरच बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवावा. तर पूर्ण ब्लाऊज रेडी केला. तर मग म्हटलं आता हुक आणि लुकच राहिलेले आहेत आणि ब्लाऊजला खालच्या साईडला कमरेच्या साईडला एक हातशिलाई देत असते, हातशिलाई करत असतो का, तर ते एक राहिलेलं होतं. म्हटलं चला जाऊ द्या, म्हटलं मग ते पण करून घ्यावं आणि त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवावं. म्हटलं एक समोरासमोर अशा पद्धतीने ना गळ्यावरती ठेवून घ्यायचे आणि हुकाची मार्किंग करून घ्यायची. जे आहेत ना पहिल्यांदा हुक लावून घ्यायचे आणि मार्किंग करत असताना ना दोन्ही आधी वरच्या साईडला एक मार्किंग करायची, खालच्या साईडला एक मार्किंग करायची, नंतर ते दोन्ही फोल्ड करायचे, त्याचं सेंटर काढायचं, त्याला एक मार्किंग करायची आणि परत त्याचं एक सेंटर काढायचं. आणि अशा पद्धतीने जे 5 हुक असतात का तर ते तसे आपण व्यवस्थित फोल्ड करून मी तसे हुक लावत असते. तर तशा पद्धतीने मी हुक लावून खालच्या साईडला ब्लाऊजला फिनिशिंग करून घेतली. तर बघा, मी तर तुम्हाला म्हटलेच होते की मी बाहेरचे ब्लाऊज शिवण्याचे का बंद केले. तर आता सध्या ना एप्रिल महिना चालू आहे आणि मुलांच्या माझ्या एक्झाम चालू आहे, तर त्यांचा थोडाफार अभ्यास पण घ्यावा लागतो. आणि आता मी गावाला जाणार आहे. कमीत कमी कसं 1 वर्षभर तरी मी गावाला जात नाही. मध्ये दिवाळीला जात असते थोडे 4-8 दिवस. जर मध्ये कधी फंक्शन असेल किंवा काही सुखदुःखाचा कार्यक्रम असेल गावाला तर तशा पद्धतीनं मी जात असते. परंतु ते काय होतं, 1 दिवस जा, एका दिवसात रिटर्न या, राहणं होत नाही, बसणं होत नाही. तर त्यामुळं मी गावाला 1-1.5 महिना तरी माझा गावाला जातो किंवा जरी गावाहून लवकर आले तरी फिरण्यामध्ये जातोय. मग त्यामुळे मी काय करते, मे महिन्यामध्ये जोपर्यंत मुलांच्या स्कूल चालू होत नाही तोपर्यंत बाहेरचे ब्लाऊज घेतच नाही, कारण मुलांमध्ये वेळ जातो आणि आपल्यालासुद्धा रिलॅक्स होतं. एवढं काही कंपल्सरी मी ब्लाऊज नसते शिवत. तर त्यामुळे म्हटलं आता मी जून महिन्यापर्यंत ब्लाऊज काही शिवणारच नाही. त्यासाठी मी बाहेरचे ब्लाऊज शिवायचे बंद केले आणि माझेसुद्धा 2-3 ब्लाऊज राहिले होते. मला 2-3 वन पीस साडीचे शिवायचे आहेत. परत गावाला जे एक फंक्शन आहे, लग्न आहे, तर त्या लग्नासाठी सुद्धा मला एक साडी घ्यायची, ब्लाऊज शिवायचा, 1-2 घागरे शिवायचे आहेत. तर असं माझ्या डोक्यात चाललेलं आहे. तर त्यासाठी म्हणलं एवढं स्टिचिंग आपल्याला येतंय तर दुसऱ्यांचे शिवण्यापेक्षा स्वतःचे एकदा म्हटलं 1 वर्षभर परत बघायलाच नको, असे मध्ये मी शिवत असते. मला स्वतःसाठी मी जास्त वेळ देते कधीही ब्लाऊजच्या वगैरे कामासाठी. तर त्यामुळे मी म्हटलं आता स्वतःचं शिवून घ्यावं. जेवढं आहे एप्रिल महिना तर पूर्ण आहे मी इथे, परंतु म्हटलं स्वतःचे शिवावे. तर तसे असे म्हणजे टिप वगैरे टाकायला आले तर मी देते, परंतु मी ब्लाऊज, वन पीस, ड्रेस असं काहीच बाहेरचं आता शिवायला घेणार नाही. ते बंद केलेलं आहे. जून महिन्यापर्यंत तर बंद केलं. तर बघा, एकाच कस्टमरचा तो एकच ब्लाऊज राहिला होता तर तो दिला आणि एवढे जे आहेत ना बाकीचे तर ते सर्व ब्लाऊज मी व्यवस्थित घडी घालून ना व्यवस्थित ठेवून दिले आणि अशा पद्धतीने त्यांचे ब्लाऊज मला रिटर्न करायचे होते. तर चला, आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.